रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपलाच मिळायला हवा असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा म्हटलंय। रत्नागिरी सिंधुदुर्गातून निवडून येण्याची क्षमता ही फक्त भाजपचीच आहे असं देखील राणे म्हणाले। एक दोन दिवसांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार जाहीर होईल असं देखील राणे यांनी सांगितलं आहे। उमेदवार असतील काय? कोण दादा? नारायणराव राणे। ते मी सांगू शकत नाही, ते सांगू शकत नाही। तुम्हाला विचारणा झाली काय? लोकसभा मतदारसंघ हा? रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडे गेला आहे का? गेलाय कशा? आम्ही माझं मत सांगितलं, हा आमचा मतदारसंघ मिळाला। दोन्ही पक्षांनी दावा केला, दावा करू दे ना, पण आम्हाला वाटतं आम्हाला मिळावा भाजपला। शिवसेना म्हणते की गुल्हाल आमचा उडणार, शिवसेना म्हणते गुल्हाल आमचा उडणार। उडणार आता मी त्याच्यावर का बोलू? तर तुम्ही इच्छुक आहेत का उभे राहण्यासाठी? अरे तुम्ही कसे प्रश्न विचार? इच्छुकचा प्रश्न काय? पक्षाने जर सांगितलं की बाबा हा उमेदवार आहे आणि त्यात आपलं असलं तर आपण काम करायचं नाही। काय उशीर होत नाही, अजून तारीख संपलेली नाहीये, त्यामुळे या 2 दिवसात होईल। प्रचाराला दिवस मिळतील का आपल्याला? नाही, इथल्या रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जो उमेदवार त्याची कॅपॅसिटी आहे, दिवस कमी लागले तरी विजय खेचून आणायचं।